मला आठवतं साधारणतः 9 फेब्रुवारी तारीख होती. त्या दिवशीच्या वर्तमानपत्रांचे मथळे ममता दीदी यांच्या फोटोनी आलेले होते. याचं कारण 8 फेब्रुवारीला ममता दीदी आपल्या पांढऱ्या साडीवर काळा कोट घालून म्हणजेच वकिलीचा काळा कोट घालून एक ॲडव्होकेट म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू, आपल्या राज्याची बाजू मांडण्याकरता उभ्या होत्या. अर्थात ती बाजू काय होती? आमच्या राज्यात SIR झालं नाही पाहिजे. का नाही झालं पाहिजे? तर त्या SIR मुळे बंगालला इलेक्शन कमिशन टार्गेट करत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नागरिकांचे मूलभूत अधिकार जे आहेत मतदानाचे ते या SIR मुळे हिसकावून घेतले जात आहेत. मला असा प्रश्न पडला की हेच SIR तमिळनाडूमध्ये आहे, केरळमध्ये आहे, त्या दोन्ही ठिकाणी बगैर भाजपची सरकार आहे. तिकडे तर काही प्रॉब्लेम आला नाही. मग पश्चिम बंगालमध्येच असं काय घडतंय की तिथे एवढा थैथयाट व्हावा?